तर तिकडे धुळ्यातील चावरा हायस्कूल मधील वाद आता चव्हाट्यावर आलाय। शिक्षक आणि पालकांमधील हा वाद चव्हाट्यावर आलाय। फी बाकी असल्यानं विद्यार्थ्यांना डांबून ठेवला गेल्याचा आरोप पालकांनी केलाय। शाळा प्रशासनाने आरोप मात्र हे फेटाळून लावलेले आहेत। तर पालकांनी अर्वाच्य भाषेत वर्तन केले असल्याचा प्रतिआरोप शिक्षकांनी केलाय। आज आम्ही 11 वाजेपर्यंत इथं आलो जाब विचारायला। माझी मुलं घाबरत होते बरं का। माझी मुलं असे अजून एक पॅरेंट आले। माझी मुलं घाबरत होते। मी बाहेरगावला होतो। मी यांना हे पाठवलं, माझं ट्रेन तिकीट पाठवलं। यांना सांगितलं व्हॉट्सअपवर याच्याशी कम्युनिकेट केलं। यांना ऑथेंटिकेट तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना वर्गात बसू दिलेले नाही। शिक्षकांनी आमच्या पाल्याच्या पाया पडल्या पाहिजे आणि त्यांनी शिक्षकांची लाज वगैरे काढली आणि अर्वाच्य भाषा ते वापरत होते आणि जोरात ते आवाज करत होते आणि ह्याच्यामुळे सगळ्या महिला शिक्षक वर्ग आमचा जो आहे तो थोडा दडपणाखाली आलेला आहे की असं वर्तन जर वारंवार घडलं तर मग आम्ही कुठे न्याय मागायचा, कोणाशी बोलणी करायची। आता एक क्लॉज असा पण आणा की ज्या शाळा कायमस्वरूपी विना अनुदानित आहेत त्या शाळांचे पालक जर फी भरत नसतील तर शाळेने काय कार्यवाही करावी याच्यासाठी आम्हाला न्याय हवाय आणि आम्हाला एक क्लॉज बनवा, त्याच्या अंतर्गत यापुढे कार्यवाही होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।